गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना। पहाटेचे 3:15 वाजलेले आहेत आणि मी बघा चपात्या करायला लागलेली आहे। तर एवढा स्वयंपाक कशासाठी करते सांगते तुम्हाला। तर आज आम्ही पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी चाललेलो आहोत फिरायला। निघाली आता, बॅग भरलेली आहे। मुलगा आला होता खाली सोडायला आणि हा बघा, हा आमचा आशिष। सगळं आवरता करता मला फायनली 5:45 वाजलेले आहेत। काय आवरायला उशीर? जरा माझा व्हिडिओ काढा थोड्या वेळ तुम्ही। आता कसे रेखाताई, प्लॅन आपण करून ठेवले की होत नाहीत का नाही? ठरवून ठेवल्यावर अचानक केलेला प्लॅन सक्सेस होतो। तसंच झालं आपल्या सोबत आहे ना आज। हा, तुला जायचं कुठं होतं, चालली कुठं? तर अशा पद्धतीने आमचं अचानक ठरलेलं आहे। खरं तर आम्ही पंढरपूरला जाणार होतो, पण पंढरपूर कॅन्सल करून आता निघालो तिरुपती बालाजीला। तर बघूया। आणि आम्ही आज घेऊन चाललेलो आहेत माझी जी वॅगन। बाय बाय। कात्रजचा घाट सोडल्यानंतर दुसरा घाट आम्हाला लागलाय खंबाटकी घाट। कधी मित्रांनो तुम्हाला पुण्यावरून कोल्हापूर साईडला यायचं असेल ना, तर लवकर पुणे सोडायचं, म्हणजे ट्रॅफिक लागणार नाही। कात्रजच्या घाटामध्ये थोडा पाऊस पडत होता। खंबाटकी घाट मात्र आम्हाला पूर्णपणे मोकळा लागला, थोडा सुद्धा पाऊस नाही। तसं बालाजीला मी पहिल्यांदाच चाललेली आहे। आमच्या रेखाताई 2 वर्षापूर्वी जाऊन आलेल्या होत्या, त्यांना माहीत आहे म्हणूनच आम्ही जाण्याची डेअरिंग केली। मी काय आतापर्यंत कधी बालाजीला गेले नव्हते। बऱ्याच दिवसापासून विचार करत होते जाण्याचा, पण कधी जायचं, कसं जायचं, कुठली गाडी घेऊन जायची आणि वेळ किती लागेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे जाण्याचं राहून जात होतं। तर रात्रीच आम्ही ठरवलं, अचानक रेखाताईंना फोन केला आणि सांगितलं आपण जाऊया बालाजीला। रेखाताईसुद्धा लगेच तयार झाल्या, म्हणून आम्ही निघालो। तसं आता सकाळी लवकर उठल्यामुळे भूक लागलेली आहे, जोरात भूक लागली। आता कुठेतरी नाश्त्याचं हॉटेल बघतो, पहिल्यांदा नाश्ता काहीतरी करून घेऊया आणि मग पुढे जाऊ। मित्रांनो, तुम्हाला मी यावेळेस बालाजीची पूर्ण ट्रिप आम्ही कशी केली, किती बजेटमध्ये केली, किती टोल लागला, किती CNG लागला, ती सुद्धा वॅगनारमध्ये बरं। कात्रजचा घाट उतरल्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला लागतो तो खेड शिवापूरचा पहिला टोल नाका। या टोल नाक्यावर आमचे जवळपास 127 रुपये कट झालेले आहेत। मित्रांनो, प्रवास करताना किंवा प्रवासाच्या सुरुवातीला सकाळ सकाळ आम्ही शक्यतो स्वामींची गाणी ऐकतो। कसा दिवस मस्त फ्रेश जातो आणि स्वामींची गाणी ऐकल्यावर थोडीशी एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ना आपण, तीसुद्धा येते। तसं आज रस्त्यावर गर्दी नव्हती, एकदम शांत वाटत होतं वातावरण। थोडासा पाऊसही चालू होता, थोडासा म्हणजे अगदीच भुरभुर चालू होती। कुठे ऊन कुठे पाऊस असंच वातावरण होतं। वातावरण मात्र छान झालं होतं। तर आम्ही आज कोल्हापूरच्या पुढे जाण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे। कोल्हापूरच्या अगोदर तरी आम्ही थांबणार नाहीत, कोल्हापूरच्या पुढं गेल्यावरच मुक्काम करायचा आहे असं ठरवलं आहे। कारण प्रवासाला आमच्याकडे दिवस कमी आहेत, लवकरात लवकर परत यायचं आहे। थोडासा आवाज बसला आहे माझा बाहेरचं पाणी पिऊन, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज थोडासा माझा खरखर वाटत असेल। अजून प्रवासातल्या बऱ्याचशा गप्पा गोष्टी आणि मज्जा मस्ती आम्ही काय काय केलं सगळं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे। त्यामुळे माझे व्हिडिओ बघा आणि आवडलं असेल तर कमेंट करून सांगा बरं का। साताऱ्यामध्ये मानस हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या बनाना लीफमध्ये नाश्त्यासाठी थांबलो होतो। चीज कट डोसा आणि मिसळवर ताव मारल्यानंतर सरळ पुढे निघालो। आता मात्र मी थोडासा डुलका घेतला आणि गाडी रेखाताईंनी चालवली होती। कोल्हापूरच्या आणि साताऱ्याच्या मध्ये असणारं कराड शहर माझ्या आवडीचं शहर आहे बरं का। कारण कराड तालुक्यामध्ये राहणारे लोक खूप निस्वार्थ आणि प्रेमळ आहेत असं म्हणतात। तसा माझा अनुभव काहीसा वेगळा आहे, ते तुम्हाला मी नंतर नक्की सांगेल। आता आपली पेटपूजा तर झालेली आहे, गाडीची सुद्धा पेटपूजा करायला पाहिजे, म्हणून CNG शोधत शोधत आम्ही डायरेक्ट पोहोचलोत कोल्हापूरमध्ये। आणि कोल्हापूरमध्ये CNG भरायला थांबलेलो आहोत। आम्हाला रस्त्यामध्ये कुठेही गर्दी लागलेली नाही मित्रांनो। तशी इतर वेळेस खूप गर्दी असते बरं का, पण आम्हाला गर्दी लागली नाही। CNG भरलेला आहे, टँक फुल करून घेतला आहे। पुढे CNG मिळतोय नाही मिळत काही माहीत नाही, कोणाला माहीत असेल तर सांगा मेसेज करून। तसा CNG फुल करून झाल्यानंतर पेमेंट रेखाताईंनीच केलेलं आहे। CNG भरून झाला आता आमचा, दुसऱ्यांदा CNG भरला आणि आता आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहेत। आता आम्हाला जायचं पुढं। आता वाजलेत जवळपास 10:15 वाजलेले आहेत आणि आता पुढे निघालो। कोल्हापूरमध्ये CNG भरलेला आहे आता आम्ही। तर अशा प्रकारे आम्ही महाराष्ट्र सोडलेला आहे। महाराष्ट्राची बाउंड्री क्रॉस करून आता निघालो पुढं। पुढं काय कर्नाटक ना? हो, कर्नाटकमध्ये आता आम्ही प्रवेश केलेला आहे। मस्त प्रवास चालू आहे। कुठे कुठे पाऊस येतोय थोडा थोडा, कुठे जोरात आहे, कुठे काहीच पाऊस नाहीये। बघू आता पुढे अजून किती पाऊस आहे।
एकत्र होतात आणि पुढे जातात रस्ता. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत ब्रह्मसागरमध्ये. ब्रह्मसागर म्हणलं का तर तो नाही म्हणला ब्रह्मसागर. तर इथं पोहोचलेलो आहोत आम्ही. 7 वाजलेत. आता अजून 2 तास गाडी चालवणार आहे आणि आता झोपणार आहे आम्ही. आमच्या रेखाताईंची मागाशी मस्त झोप झाली. आता उठल्यात फ्रेश. आता गाडी रेखाताई चालवणार, मी झोपणार आहे. सीएनजी भरून झाल्यानंतर चहासाठी या हॉटेलमध्ये थांबलो होतो, परंतु इथले रेट बघताच आम्ही तिथून धूम ठोकली बरं का. कारण की तिथे एक चहा होता 80 रुपयाला. तर आम्ही काही चहा पिला नाही, सरळ पुढे गेलो. आता आम्ही खाण्यासाठी काहीतरी चांगलं हॉटेल शोधतोय आणि मुक्काम सुद्धा आम्ही इथे जवळपास करणार आहोत. कारण की आता रात्रीचे जवळपास 9 9:30 वाजलेले आहेत. तर आम्ही कुठे पोहोचलो, तुमकूर म्हणून एक गाव आहे, म्हणजे सिटी आहे कर्नाटक मधली. त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तिथे नाश्ता केला, चहा पिला. आता जेवायला काही भेटलं नाही आम्हाला. एका गाड्यावरती आम्हाला इडली आणि सांबर, त्याच्यासोबतच काहीतरी भज्यासारखं दिलं होतं. तेच खाल्लं आणि तेवढ्यावरच पोट भरून घेतलं. आता मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही निघालेलो आहोत. चांगलं हॉटेल शोधतो आणि त्या ठिकाणी आम्ही मुक्काम करणार आहोत. आणि सकाळी लवकर उठून म्हणजे जवळपास आम्ही 6 वाजताच रूम सोडून पुढे निघणार आहोत प्रवासासाठी. कारण आता आम्हाला बालाजी फक्त 280 किंवा 88 किलोमीटर असं काहीतरी दाखवते. आणखी 200-250 किलोमीटर राहिलेलं आहे. आम्ही रात्री मुक्काम केला होता एका ठिकाणी. आता आम्ही सकाळी 4:30 वाजता निघालो. 8 वाजेपर्यंत पोहोचू असं वाटतंय. बघू किती वेळ लागतो पोहोचायला. कर्नाटक पास करून आंध्र प्रदेशमध्ये आता आम्ही जाणार आहोत थोड्या वेळानेच. आमच्या रेखाताई सीएनजी पंपावर इथल्या मुलाशी काय बोलतायत बघा. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಏನಾದ್ರೂ ಚಾಲು ಹಯ್ಯ? ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಏನದರಿ? ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? 2 ವರ್ಷ ಆಯ್ತಾ? ಅದನ್ನ काय ವಿಚಾರ? ಇದು ಯಾವ ಊರದರಿ? ನರಸಪ್ಪದ. ನಾವು ಪುನರ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಇಲ್ಲಿ. ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आता आम्ही पोहोचलोत. कुठं पोहोचलोय आपण? काही नाव लक्षात येत नाहीत, पण नाश्त्याला पोहोचलोय. आता इथं नाश्ता करतो, फ्रेश होतो आणि मग पुढे जातो. किती अंतर राहिले रे का आता? आता 150 किलोमीटर असेल. ओके, चला. हो, कधी कधी बाहेर गेल्यावर भाषेचा प्रॉब्लेम होतो. आम्ही पहिल्यांदा गरम पाणी सांगितलं होतं, कारण अगोदर पाणी प्यायचं होतं. नंतर चहा सांगितला होता आणि एक डोसा. तर आता पाणी पण सोबत आले, चहा पण सोबत आलाय आणि डोसा पण सोबत आलाय. आता नेमकं काय प्यायचं आणि काय खायचं मला काहीच कळत नाहीये. पोटभर नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघालो. आता लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे, कारण खूप उशीर होतोय. जवळपास 10:30 वाजलेले आहेत. फायनली तिरुपतीमध्ये पोहोचलोत आम्ही. आता तिरुमलाला म्हणजे बालाजीला जाण्यासाठी आम्हाला खालीच दर्शनाचे टोकन घ्यायचे आहेत, कारण तिथे स्लॉटनुसार वरती दर्शनासाठी सोडतात. तर या पेट्रोल पंपावर सीएनजी भरताना रेखाताईंनी त्यांच्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये म्हणजे कन्नडीमध्ये विचारलं आहे काय काय टायमिंग आहे वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. 2 वाजता टोकन द्यायला चालू करतात. त्याच्या अगोदरपासून नंबरला बसायला लागतं. नंबरला आधार कार्ड घेऊन बसायचं असतं. शेडमध्ये जवळपास 3 ते 4 तासांची गर्दी असणार आहे असं सगळं या व्यक्तीने आम्हाला इथे सांगितलं होतं. ते रेखाताईंना समजलं, मला नंतर रेखाताईंनी सांगितलं. इथे सगळी सविस्तर माहिती विचारून आम्ही पुढे निघालोत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिरुमलाच्या डोंगराच्या एकदम पायथ्याला जिथे बस स्टँड आहे त्याच्या समोरच दर्शनासाठीचे टोकन तुम्हाला मिळतील. भरपूर गर्दी आहे. आम्ही शेवटच्या शेड मध्ये आहेत. आमच्या पुढे अजून असे 5-6 शेड आहेत. बघू आता किती वेळ लागतोय टोकन साठी. इकडे नंबरला बसल्यानंतर तुम्हाला पिण्यासाठी पाणी, जागोजागी पाण्याचे असे नळ आहेत. एका ठिकाणी टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय आहे. आणि तुम्हाला भुका लागल्या असतील तर आसपासच्या हॉटेलमधून तुम्ही पार्सल सुद्धा मागवू शकता बरं का. म्हणजे इथं झोमॅटो आणि झिप्टो येतं, ऑर्डर घेऊन बरोबर येतं. तुम्ही त्यांना व्यवस्थित ॲड्रेस सांगायचा कुठल्या शेडमध्ये आहात आणि फोनवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना बोलवू शकता. 12:15 ते 4 तासाच्या लाईन मध्ये उद्या संध्याकाळचं तिकीट मिळालेलं आहे आम्हाला दर्शनाचं. म्हणजे उद्या संध्याकाळी 6 वाजता. 6 वाजता.
आता जातो, फ्रेश होतो. 12 वाजल्यापासून लाईनला लागलोय आम्ही. 3 वाजता आमचं झालं, पुन्हा संध्याकाळी 6 वाजता दर्शन भेटणार आहे. आता उद्या संध्याकाळीला परत लाईन. हो, आता फ्रेश होऊन थोडेसे फोटो वगैरे काढतो इकडे तिकडे, उद्या दर्शनाला. बाय बाय. तर आता आम्ही पोहोचलो आहोत घाटात. म्हणजे आता तिरुपतीवरून निघालो बालाजीला. एक 15-16 किलोमीटरचा घाट आहे. बॅग वगैरे चेकिंग करून झालेले आहेत आणि आता आम्हाला निघायला 5:30 वाजलेत. आणि आज कमी गर्दी असं म्हणतात, इतर वेळेस जास्त गर्दी असते, पण मला भरपूर गर्दी वाटली बरं का. भरपूर गर्दी होती. बघू आता वरती किती गर्दी आहे काय. आता वरती जाऊन अजून रूम घ्यायचे आम्हाला. उद्या संध्याकाळी 6चं दर्शन आहे, तोपर्यंत आता वरतीच. रूमला पण परत लाईनला लागावं लागेल, ते परत लाईन लागायची. मित्रांनो, एक विशेष गोष्ट महाराष्ट्रातली आणि बाहेरच्या राज्यांमधली बरं का. थांबा, पहिल्यांदा बस जाऊ देते आणि मग बोलते, कारण सिंगल रस्ता आहे. काय आपल्या महाराष्ट्रामध्ये ना कचरा जास्त आहे मला असं वाटतं. इकडे बघा, बाहेरच्या राज्यांमध्ये आलं ना स्वच्छतेवर जास्त भर देतात. तर आपणही बाहेर कुठे फिरायला आलो ना तर प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॉटल आपल्या एका पिशवीमध्ये भरून ठेवाव्या असं मला वाटतं. आणि आम्ही तर करतो बरं का प्रत्येक वेळेस. मी कधीही माझा स्वतःचा कचरा गाडीतून बाहेर टाकत नाही, कधीच नाही टाकत. आणि माझ्यासोबत असणाऱ्यांना पण टाकू देत नाही. गपचूप टाकायचा प्रयत्न केला तरी पण मी पकडते. तर आम्ही कचरा हा कचऱ्याच्या डब्यातच टाकतो. कधी कधी तर माझा कचरा 8-8 दिवसाचा परत घरी जातो, घरच्या डस्टबिनमध्येच जातो. तर स्वच्छता पाळा आणि बघण्यासाठी भरपूर निसर्ग आहे. घराच्या बाहेर पडा, फिरा, बघा, देवदर्शन करा. बाय बाय. हसत खेळत थोडंसं उठत बसत शेवटी आम्ही देवाच्या दारात पोहोचलो बरं का. आणि सहजच भेटेल तो देव कसला. आता अजून कमी चाललोय आपण, अजून भरपूर चालायचंय पुढे. किती चाललोय? 1 किलोमीटर. तब्बल 6 तासांच्या प्रतीक्षेनंतर देव दिसला. देवाच्या पायावर डोकं ठेवून सगळ्यांसाठी, माझे जेवढे फॉलोअर आहेत, माझा चांगला विचार करणारे, चांगल्या कमेंट करणारे, आमचे सगळे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर, यांच्या सगळ्यांतर्फे देवाला नमस्कार सांगून आम्ही बाहेर निघालोत. आतमध्ये फोटोशूट व्हिडिओ अलाउड नाही आहे, फक्त बाहेर गाभाऱ्यामधले फोटो आणि व्हिडिओ काढू शकतो. दर्शन झाल्यानंतर आपल्याला लाडू मिळतो प्रसाद म्हणून. मित्रांनो, आता दर्शन झालंय बालाजीचं. एकदम छान दर्शन झालं. भरपूर गर्दी होती, भरपूर वेळ चाललो आणि भरपूर दमलोय सुद्धा बरं का. 6 वाजता आतमध्ये गेलो होतो, 12 वाजता बाहेर निघालो. आणि एक आमचा प्रॉब्लेम झालाय. आमची रूम आहे खाली, म्हणजे तिरुपतीला, आणि आम्ही वरती आहोत तिरुमलाला. आणि आता विषय असा झाला, 12 वाजता रस्ते बंद झालेले आहेत खाली जाण्याचे. त्याच्यामुळे आम्ही आता पहाटेच्या 3 वाजेपर्यंत इथेच गोविंदा गोविंदा करणार आहोत. गोविंदा गोविंदा.